गेलं तर खांद्याला लागते ती झाड. इतकी मोठी झाली ती झाड बघा. मध्ये बाथरूम असल्यामुळे तिकडे केल्या का सांगा. भाज्या नीट करा म्हणलं होतं तुम्हाला, तुम्ही केल्या का? भाज्या नीट करत बसतो की एका टायमाला सुकून जाते त्यामुळे कामध्ये असली की राहतं का नाही तसंच. बायांची कामं सांग मला. बायांची कामं कसं मग खायचं पण बायकांनीच पाहिजे. गड्यांनी कशाला खायचं व हा? गड्या माणसाने खायचंच नाही, बायांनीच खायचं. आम्ही दुसरं काय काम करत नाही. करता येईल मग कोण नाही म्हणलंय जावा. तुम्ही कामं करताय नंतर आम्ही खातोय घरात बसून. पण एक मजा असते बोलण्याची. हा हा मज्जा असते व्हय. हा. मज्जा. मग किती काढली आतापर्यंत? आधी एकच काढा राहतोय. ओ गो बाई कशी ही संध्याकाळच होती काय मग काढायला? जरा लागते मशीन लागते. जाऊ दे निघतंय की असं पण घरच्या घरी. आता तर गावात आपले घेऊन जाऊ. कुठं एका झाडाची बघितली तर नारळ ह्या झाडाच्या इथे भरपूर असते ती. तर आता विकत तर आणायला आपलं असून कशाला विकत आणायचं मग, आहे का नाही? आपले घरच्या घरी. शेंडी काढ चाल. मला कळत नाही. मला येणं समजली काय? नाही तुम्ही मस्त छान आहे की, पण ती शेंडी काढ चाल. शहाण्याचं आणि येण्याचं ते शेंडीशी काय संबंध आहे? काढा कमी करा ती. तुम्ही असं काढता का घरी का मशनीनं काढता सांगा? ती लोक मशनीनं काढत असतात. असं ताकद नाही नवऱ्याची. हा मग तुम्ही बी आणा की मिशन. खपा खपा निघते. निघतंय मग, पण आता आपल्याकडे एवढ्यासाठी कुठं मिशन घेत बसता? एवढीच आहेत होय. हा एवढीच आहेत का? मग किती आहे ती? 10-12 ठेवलेत की माझ्यावर. 10-12. 10-12 नाही, ती 7च दिली. काढा की असू द्या. काढतो काढतो. मग काढल्यावर तर बरं वाटेल का नाही कोणाच का? आता बरं ह्यात काय बरं वाटायचंय आणि चांगलं वाटायचंय? अवघडच झालंय बाई तुमचं. पटत नाही ग काय काढलेलं व्यवस्थित. अहो काढताय तुम्ही चांगलं. कधी म्हणलं मी? शेंडी बिंडी काढतात. अहो म्हणजे शेंडी काढचाल असं म्हणते मी. नाही मला कळतच नाही ना शेंडी काढायची का नाही. तुम्ही सारखं भांडणच करताय बाय माझ्यासंग. आता भांडणं करते मग तू बोलते माझं तिरकस. पण मी नाही भांडणार तुम्हाला. या बाई काढले. एक काढलंय बघा आताशी. 10 मिनिटं गेले. आता ह्याला पण किती मिनिटं मी जातात काय कुणास तुम्हाला भांडणार नाही बरं का. मी तुमच्याकडनं गोड बोलून काम करून घेणार. ठाऊक. बायकांचं असंच असते. नवऱ्याला कामाला लावायचं आपण बसायचं. गोड बोलल्याशिवाय नवरा काम करत नाही. त्यामुळे वाद घालण्यापेक्षा का नाही मैत्रिणींनो गोड बोलून काम करून घेत जावा. नवरा आपोआप काम करतो. आपोआप काम करतो नवरा. मग वाद घालत बसायचंच नाही हो. जरा बोलून घ्यायचं पण काम करून घ्यायची गोड बोलून. भारी आहे ना आयडिया. काय त्यांना माहितीच नाही मग तू सांगा लागले. माझं सांगते मी. हा तुझा अनुभव सांगते. माझा अनुभव सांगते. गोड बोलही नवरा काम करतो. घरातली भांडी पण घासणार. हा भांडी पण घासते दोन्ही पण घासते दोन्ही करते. दोन्ही घासायची नसते धुवायची असते ती. काय बाया अवघडच झालंय तुमचं.
आता मला काय माहिती दोन्ही घासतात का बाहेर दुखतात. एक 8 दिवस मी निघूनच जाते कुठं तर तुम्हाला मग कळते दोन्ही घासायची का भांडी धुवायची. अगं उलट झालं की हातावर घ्या चल बाया. करणला पण उरकतय पण ती खुरप नाही. पोराला लावायचं कामाला मलाच कामाला मला कामाला आता मी तुम्हाला काय तर म्हणलं का? तुम्हीच म्हणला सकाळी मी म्हणलं होतं केसर काढायचे ते आज नारळांची देवासाठी. तर तुम्ही आता स्वतःहून मागितलं की हो. मी काय तर म्हणलं होतं का काढा की केसर बिसर. आता काय म्हणलं का तुम्हाला मी? आता बसलोय म्हटलं मग करतोय की आता काय करायचं. तुला पटायला तर म्हणजे पाहिजे ना तुम्हाला आता जोर आलाय त्या नारळावर फटकं मारायला लागलाय. ह्याच्यावर मारलं वाटतं मला बायकोला मारतो. मग तसंच समजा तुम्ही आता. त्याशिवाय ही सगळी उरकणार नाही ती. त्याशिवाय ह्याचा कार्यक्रम होणार नाही. बायकोचं तोंड चिसतोय असं वाटतंय का? सांगते मला कामं सांगते. अंगठ्यावर घ्यायचा. ए बाई काय करायला लागली अजून 2 देते की. ए बस की शांत जरा. इथं ढीग लावलाय माझ्या म्हणजे केसर काढून वैतागलोय. हा एवढे नारळ काढल्यात. ए ए माझा हात मनगट दुखा लागले की तू बरोबर चढून एक एक नारळ काढून द्यायला लागले माझ्या उरावर. एक तर काढा की आता ही आटण घाट करायला नाही हो. हा बरं तुझं घाट व्हायला लागले. कुणी सांगितलं तुला आटण घाट? हा आटण घाट करून ये. अजून एक घ्या म्हणजे काय काय बाईला कळत नाही किती नारळ माझ्या उरावर ठेवले तेव्हा ढीगभर केसर काढल्यात. हा असं असते पद्धत. हा तोंड तोंड हाणायला पाहिजे मग. 8 काढायला नसतंय म्हणून एक दिलाय 9 होते तर. हा 9 बरं 9 करा लागले. 9 घाट होत नाही का? नाही 9 घाट होत नाही. हा 9 देवाचा आकडा आहे हो. येड्यागत करायला लागले. इथं माझं मनगट दुखायला लागले की केसर काढून काढून. असं काढा. हा असू द्या काढा म्हणते. काय किती नारळ दिले एवढे सोडले एवढे केसर काढले तरी तिला अजून काढाच म्हणते. काढा की. काढा की मग एवढं काढून दिलंय मग तू एखादी काढून दाखव बघू. अयो मला निघत नाही हो. तासभर लागल एकाला काढायला. म्हणून तू माझ्याकडे आणून द्यायला लागली एक 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 एक. उरकतंय. आता 4 काढले एवढे. अगं 4 काढले म्हणून का सगळं नारळ काढतच बसू सोलत बसू. अहो काढा की असू द्या. हे चालेल ठेवून टाक. मग काढलं 5-6 काढलेत आता. माझा हात मोडलेला आहे. ना तू काढून दाखव एक बघू तुला मी शाबासकी देतो. माझा हात मोडलेला आहे. लय दुखतोय. मग मलाच काम सांगायला कसं तुला कळते? करा की हो. हा काढा. ना घेऊन जाते उचलीत ना. तुम्हाला झालं एकच काढणार आहे मी. अहो देव पावतोय तुम्हाला. हा बरं मला देव पावला नाही पावला तर चालते मला. अहो पाव दे देव तुम्हाला. काढा की. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतेल्या. माझी इच्छा पूर्ण करणार ना देव. हा. मग मला दुसरी बायको करून देईल का देव? ए बाबा राहू दे. माझी मी करते. तू आता म्हणलीस की तुमची इच्छा सांगितली होय. मग का मग देव माझी इच्छाच आहे ती. मला ही बायको नको दुसरी बायको पाहिजे. हो सगळं मी काढते पण असलं बोलू नका. मग मला कामाला लावते म्हणून मी म्हणतोय माझी इच्छा आहे मला दुसरी एखादी बायको देवानं. तुला चालतंय का? बया भंगा वाजला. ठेवा तिकडं फोन. हा फोन ठेवा. उचलीत ना नारळ सगळीच. बस झालं माझं काम केलंय मी. मला जेवढं होतंय तेवढं केलंय. उचल इथनं नारळ. बया भोंगा वाजला. मग मला देव पावल का सोडल्यावर? आता काय ते देवाच्या मनात आहे काय माहिती. मग पावते म्हणायचं. भोंगा वाजलाय म्हटल्यावर पावणारच 100%. आणि तू बस बोंबलत अशीस कपाळाला हात लावून. हा काम सांगते. कामाला नवऱ्याला काम सांगितलेलं हे आहे.